म्हणून पंढरीसनं सहजासहजी आलं तर गप घरलाच यावं महाराज. उगाच नरसिंहवाडीला गेलो, खिद्रापूरला गेलो असं जाऊ नये. आपली वारी घरपोच करावी, ती पायधूळ आपल्या घरात झाडावी, तासभर बसावं निवांताने, मग हातपाय धुवावा, आंघोळ करावं. सहजासहजी देवळातून गेल्यानंतर सुद्धा फार लवकर हातपाय धुवू नयेत असा प्रघात आहे. इथली काहीतरी शक्ती, इथले काहीतरी चरणरज लागलेले असतात. घरात गेल्यानंतर माणसं दारातच पाय धुवून घरात जातात. आता काय सांगावं, घरात आधी पोच व्हावं. गावच्या ग्रामदैवतेचं सुद्धा दर्शन घेतल्यानंतर महाराज घरात तसं जावं, ती पायधूळ घरात लागावी आणि मग आपण येऊन तुम्ही व्यवहार करा. इतर काही म्हणजे आमचं धर्मशास्त्रीय जोडीला सांगितलेलं आहे. संतांनी काही सांगायला कमी केलेलं नाही. आम्ही फक्त ऐकायला पाहिजे. ऐकतोय पण ऐकत नाही अशी आमची अवस्था झालेली आहे. शेवटी काय, सगळ्या संतांचं संमेलन पंढरीला भरतं म्हणून कार्तिकीचा सोहळा चला पाहू डोळा. आले सन्निध जवळा वैकुंठ पंढरी, पीक पिकले घुमरी प्रेम